की तिथं संसदेत एकापेक्षा एक मंडळी असतात, सगळे हुशार असतात. आपल्याला वाटतं तसे साधे नाही आहेत, चांगले आहेत सगळे. कुठल्याही लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष मजबूत असला पाहिजे. पूर्वी जी त्याची इमेज जी केली होती त्याच्यात निश्चितच मॅच्युरिटी आली आहे. भाजपकडून राहुल गांधींची इमेज पप्पू अशी तयार केली गेली होती. मात्र आता तेच राहुल गांधी विरोधी पक्ष नेता बनलेले आहेत. काय याच्यावर सांगा, तुम्ही जो बदल झालाय आता विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांना भाजपला सामोरं जावं? पूर्वी जी त्यांची इमेज जी केली होती त्याच्यात निश्चितच मॅच्युरिटी आली आहे आणि एक म्हणूनच सगळ्या पक्षांनी मिळून त्यांना विरोधी पक्षनेता केलेला आहे. राहुल गांधींनी जी काही भारत जोडो यात्रा केली त्याचा हा परिणाम म्हणायचा की ज्या पद्धतीने त्याचा काही ना काही अंशी परिणाम होतोच ना. जसा म्हणजे त्या पायी आपण जेव्हा फिरतो सगळीकडं तेव्हा लोकांशी संपर्क वाढतोय, जनतेशी संपर्क वाढतोय, तर जनतेचं संबंधी काय प्रश्न आहेत वगैरे हे जवळून आणि प्रत्यक्ष त्यांनाच अनुभव येतोय. वेगळा आहे आणि त्यातनं लक्षात येतं आहे की तिथं संसदेत एकापेक्षा एक मंडळी असतात, सगळे हुशार असतात. आपल्याला वाटतं तसे साधे नाही आहेत, चांगले आहेत सगळे. अभ्यासू आहेत अनेक. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली काय होती? हा, ते मागे झाली होती भेट, आता अलीकडे नाही झाली. मागे झाली होती, म्हणजे पहिल्या ट्रिपमध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा झाली होती भेट. एक स्ट्रॉंग अपोजिशन असलं पाहिजे, तशा पद्धतीचं वातावरण राहुल गांधींचं आता त्या ठिकाणी. कुठल्याही लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष मजबूत असला पाहिजे आणि तरच सगळे कामं व्यवस्थित होतात आणि लोकांच्या दृष्टी कोणातून त्याच्या हिताचं काम केलं जातं आहे आणि सगळ्यांना एकमेकाच्या विचारपूस करून कामं होतील यापुढं. तर राहुल गांधींना याआधी भाजप